हॅलो फ्रेंड्स, चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। मी आज बेबी जॉन या क्रिसमसच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या फिल्म बद्दल बोलणार आहे। तुम्ही जर का अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। चला तर मग सुरू करूया। 2016 मध्ये रिलीज झालेली तमिळ फिल्म थिअरी, जी ॲटली याने दिग्दर्शित केली होती, तिचा रिमेक करण्याची खरंच गरज होती का असा प्रश्न मला बेबी जॉन ही फिल्म पाहिल्यानंतर पडला। म्हणजे एखाद्या टिपिकल फॅमिली ओरिएंटेड रिव्हेंज ड्रामामध्ये जे काही असतं ते तसंच्या तसं या फिल्ममध्ये आहे। मग प्रेक्षकांनी काय पाहण्यासाठी थिएटरमध्ये जायचं असा प्रश्न उभा राहतो। त्यामुळे थिअरी या फिल्मचा रिमेक करण्याचा डिसिजन कम्प्लिटली गंडलाय असं मला वाटलं। बोलू या फिल्मच्या कथेबद्दल। जर का तुम्ही ओरिजिनल फिल्म थिअरी पाहिली नसेल तर तुम्हाला एक क्विक बॅकग्राऊंड देतो। एक पोलीस अधिकारी ज्याचं त्याच्या प्रोफेशनवर खूप प्रेम आहे, खूप म्हणजे जीवापाड प्रेम आहे। त्या प्रोफेशन समोर तो कोणालाच किंमत देत नाही। आणि एक कुख्यात गुंड आहे ज्याचा ह्युमन ट्रॅफिकिंगचा बिझनेस आहे, ज्यामध्ये अनेक मुलींचा बळी जातोय। पण ह्या गुंडाची दहशत एवढी आहे की अख्खं पोलीस डिपार्टमेंट त्याच्यासमोर हतबल होऊन बसलंय। पण इन्स्पेक्टर सत्या वर्मा हा त्याच्या अगेन्स्ट जातो आणि मग स्वतःच्या कुटुंबाला अडचणीत आणतो। त्याच्या अगेन्स्ट गेल्यामुळे सत्या वर्माच्या लाईफमध्ये एवढा ट्विस्ट येतो की त्याला पोलिसाची नोकरी सोडून एक सर्वसामान्य आयुष्य जगावं लागतं। एक छोटंसं बेकरी सुरू करून तो त्याचं आयुष्य जगत असतो। आता हे सगळं का होतं आणि कशामुळे होतं हीच या फिल्मची कथा आहे। बोलूया या चित्रपटातल्या कॅरेक्टर्स बद्दल। या चित्रपटात आपल्याला वरुण धवन हा सत्य वर्मा आणि जॉन डिसिल्वा अशा दुहेरी भूमिकेत दिसतो। लुंगीमध्ये स्टाईल मारत त्यांची एंट्री होते। पण खरं सांगायचं तर वरुण हा या रोलमध्ये एक्झॅक्ट फिट होत नाही। त्याने स्वतःची चॉकलेट बॉय इमेज ब्रेक करत काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय, जो त्याने याआधी बदलापूर या फिल्ममध्येही केला होता। पण बेबी जॉन या फिल्ममध्ये त्याचा हा प्रयत्न केवळ प्रयत्नच राहतो। तो आपल्याला इम्प्रेस करण्यात कम्प्लीट अयशस्वी ठरतो। झारा ही चाइल्ड आर्टिस्ट आपल्याला वरुण धवनच्या मुलीच्या भूमिकेत दिसते। तिचं स्क्रीन प्रेझेन्स खूप छान आहे, तिची बोलण्याची स्टाईल खूप छान आहे आणि तिचा इनोसन्स आणि स्क्रीन प्रेझेन्स आपल्याला खूप भावतो सुद्धा। त्यानंतर या फिल्म मध्ये आपल्याला वामिका गाबी, सानिया मल्होत्रा आणि कीर्ती सुरेश या ऍक्ट्रेसेस सुद्धा दिसतात। त्यांनी त्यांच्या वाट्याला आलेलं काम अतिशय उत्तमरित्या केलंय। कीर्ती सुरेश हे नाव साऊथ मधील एक फेमस नाव आहे, त्यामुळे बेबी जॉन या फिल्ममुळे तिला बॉलिवूडसाठी नवे दरवाजे ओपन होतील हे नक्की। या फिल्ममध्ये आपल्याला राजपाल यादव हा रामसेवक या हवालदाराच्या भूमिकेत दिसतो। राजपाल यादवने या फिल्ममध्ये रोल करून हे दाखवून दिलंय की त्याची ऍक्टिंग ही फक्त कॉमेडी पुरती मर्यादित नसून ही इज कॅपेबल ऑफ मच मोर। त्याने केलेला एक सीन आपल्या विशेष लक्षात राहतो। बेचारा लड़के का बाप अपनी बेटी के बारे में सोच सोच के आखिरी दम तक घुट के मरेगा। ये हाल है हमारे देश। आणि आता या फिल्म मध्ये अतिशय लक्षात राहणारं कॅरेक्टर म्हणजे नानाजी, जे साकारलंय अपना विडू जॅकी श्रॉफ याने। हो, म्हणजे त्याने ज्या प्रकारे हे कॅरेक्टर साकारलंय आपल्या हे कॅरेक्टर खूप लक्षात राहतं। म्हणजे या कॅरेक्टर मधला सायकोनेस जसा ज्या प्रकारे त्यांनी स्क्रीनवर आणलाय, इट इज कमांडेबल। किसके नाम से? जॉन। अशा वयात एवढा ऍक्शन ड्रिव्हन रोल करणं हॅट्स ऑफ टू जॅकी श्रॉफ। हे कॅरेक्टर फिल्म मध्ये खूप म्हणजे खूप भाव खाऊन जातं। आणि फायनली ज्यामुळे या फिल्मची खूप जास्त हवा झाली ते कॅरेक्टर, येस, आपल्या सल्लूभाईचा कॅमिओ। पण सल्लूभाईचा कॅमिओ नसला तरी या फिल्मच्या स्टोरीला काहीही फरक पडत नाही। त्यामुळे क्लिअरली पुष्पाच्या अगेन्स्ट लोकांना थिएटरमध्ये खेचून आणण्यासाठी केली गेलेली ही एक स्ट्रॅटेजी होती असंच मला वाटलं। बोलूया या फिल्मच्या लेखन दिग्दर्शनाबद्दल। या फिल्मचं लेखन दिग्दर्शन केलंय कालिस याने, जे की मला अतिशय एव्हरेज असं वाटलं। कालिसने ह्या आधी एक फिल्म केली आहे जी बॉक्स ऑफिसवर बिलकुल चालली नव्हती आणि त्याचा लॅक ऑफ एक्सपिरियन्स आपल्याला स्क्रीनवर दिसून येतो। आपण स्टोरीशी कनेक्ट करू शकत नाही आणि त्याचं पहिलं कारण म्हणजे लिखाण। त्यानेच कॅरेक्टरमध्ये आणि स्टोरीमध्ये थोडेफार चेंजेस केलेत, पण त्यामुळे ही स्टोरी इम्प्रेसिंग अशी होत नाही। आणि काही गोष्टी तर खूपच रॅन्डम वाटतात, म्हणजे गाणी ही अतिशय रॅन्डमली चालू होतात, त्यामुळे थोडं डिसअपॉइंटिंग सुद्धा वाटतं। पण बाकीची फिल्म एका बाजूला आणि शेवटची 20 मिनिटं जिकडे क्लायमॅक्स आहे ते एका बाजूला। आणि ऑफकोर्स शेवटची 20 मिनिटं ही ॲटलीने डिरेक्ट केली आहेत,
त्यामुळे ती स्क्रीनवर एक वेगळा एक्सपिरियन्स आपल्याला दिसतो. सो ओव्हरऑल सांगायचं झालं तर एक फिल्म जी युट्यूबवर हिंदी डब्ड व्हर्जन मध्ये फ्रीमध्ये अवेलेबल आहे, पुन्हा रिमेक करून थोडासा मसाला घालून रिलीज केली गेली आहे, जिचं एडिटिंग सुद्धा खूपच एव्हरेज आहे. त्यामुळे बिलकुल पैसा वेस्ट न करता युट्यूबवर जाऊन हिंदी डब्ड व्हर्जन मध्ये फ्रीमध्ये ही फिल्म पहा. मी या फिल्मला देतोय 2.5 तास. तर फ्रेंड्स, हा होता माझा म्हणजे रवीचा व्ह्यू ऑन फिल्म बेबी जॉन. तुम्ही जर काही फिल्म पाहिली असेल आणि तुमचे काही ओपिनियन्स असतील तर मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, न विसरता चॅनलला करा सबस्क्राईब. भेटूया लवकरच. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.